हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. बघा, शुभ सकाळ. तर रामकृष्ण हरी. तर बघा, वाजलेत आता 8 आणि लवकर म्हणजे मी चालू केले कामाला. तर भट्टी लावले, एक झाला टप आणि माझ्या घराला काय लावलं. आणि कशात सर्वजण सांगा ना की कामाचं तर रोजच चालू आहे आपलं. तर चालू आहे बघा इकडं काम माझं, पण इकडं भांडी टपात काढले, तिकडं पाणी काढून ठेवले, तिकडं बघा टप भरून ठेवले कपड्याचा मशनीतनं काढून वाळायला. ते वाळत घालायचं. आणि एक आत्ता लॉट एक लावला आहे, कारण ते म्हणजे रंगीत आपलं पॅन्टी शर्ट रंगीत जे असतात ना ते लावलं आहे. चालू आहे मशीन. आणि चहा वगैरे झाला सकाळी सकाळी. म्हटलं आता पटकन आपली भांडी काढावी. उद्या आहे, परवा गुढीपाडवा आहे. तर स्वच्छताही पाहिजेच. आपला नवीन वर्षातला पहिला सण असतो चैत्र महिन्यातला. इकडं बघा दूध उकळायला चालू आहे माझा. आता पंखा फुटत होता. इकडं राडासा काढलाय सगळा. रॅक बीक मोकळं केलं. आता ही 2 आणि ते डब्बा, खालचं डब्बे वगैरे अजून घासायचे. तर आमचा जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळं थोडं थोडं घासायचं चालू आहे. तर इकडं मग हे आधी घासून घ्यावं म्हणलं. तर तुम्हाला पण दाखवा. तुमची झाली की नाही तयारी गुढीपाडव्याची, स्वच्छतेची वगैरे? तर श्रावू इथे तोपर्यंत शाळेतून, म्हणून म्हणलं चला मग आपण तोपर्यंत जोपर्यंत जेवढं आपलं होते ना. परत आहेच की अजून काय, तर एखादी साडी वगैरे आणायची म्हणजे गुढीला, असं त्याच्या निमित्तानं आपल्याला पण होते ना. आणि म्हणजे चालूच असतं इकडं तिकडं पुसायचं. पण तरी पण आता जरा डीपमध्ये क्लीनिंग चालू आहे, करायचं आहे. तर पण कधी होते काय माहिती, मला तर पटपट होतच नाही बघा, कामं उरकतच नाही ती. तर चला आता पटकन मी भांडे घासून घेते. तर टप भरला, माझे टप वाट बघायला लागला, कधी घासते कधी वाळते. आणि मेन म्हणजे आमच्या जागेचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला तर माहिती किती शॉर्ट जागा आहे. त्यामुळे मी थोडी थोडी भांडी आणून थोडी थोडी घासून थोडी थोडी ठेवायची साईडला, आणि फॅनला वगैरे वाळायचं. आता काही उन्हाळा आहे असं काही विषय नाही. त्याचला मग मी पटकन भांडी घासून घेते. घरची कपडे थोडीफार आहेत, जास्त नाहीत. थोडीफार मग मी सगळी मशनीला लावून टाकले. घरचे वगैरे आपले जे काय असतात ना, श्रावचं ड्रेस असं गाऊन वगैरे असंच आहे, जास्त नाही. तर ती परत धुवून टाकायची तिथले भांडी पटकन फास्ट घासून. तर चला मग भांडी घासल्यावरच तुम्हाला आता भेटूया पुढे. तर बघा, भांडी आतनं आणायची आणि बाहेर इकडं कट्ट्यावर घासायची. म्हणलं ना भरपूर असा वेळ लागतो. तर श्राव येईल तोपर्यंत म्हणलं मी जे काय भांडी घासून जाळी जेवढी छोटी छोटी होईल ना तेवढे घासून घेते. आणि मग मोठी परत अजून आणता येतात, कारण इथं जागेचा प्रॉब्लेम आहे आमच्या इथं. आणि मेन म्हणजे ऊन पण नाही, तर स्वच्छता तर करायलाच लागणार आहे. तर म्हणलं चला करून घ्यावी, कारण श्रावच पेपर सुटेपर्यंत 12 वाजतील. आणि स्वयंपाक वगैरे अजून काही मी बनवलं नाही. तर म्हणलं आता सगळं झाल्यावरच आपलं भाकरी बनवायच्या, तर बनवूया. मग खाली बॅरलमधलं पाणी वगैरे काढून घेतलं टपं भरून, आणि मग असं भांडी घासून घेतली बघा. तर भांड्याला कसं जाळीतच ठेवायला लागतं. तिथं पुढं कसं सगळं ओलं ओलं आहे, आणि ऊन पण नाही, जागा पण नाही. तर जाळीतच परत फॅनखाली वगैरे सुकवून ठेवायची. तर असं कोरड्या कपड्यानं वगैरे वाळवायचे, असं असतं. कारण पलीकडच्या साईडला पाणी नाही, त्यामुळे मी पुढं घासायला घेतले. तर कपडे वगैरे पण धुवायची होती, कपडे भिजत घातलेत. आणि म्हणलं आता ही भांडी घासावी. आणि गिरायकाचे कपडे तर बघा टपातून वाळतेत समोर. तर जेवढी वाळेल तेवढी वाळल्यानंतर वाळत घालायची सगळी. मग काय करायचं, कारण जागा आहे तर सगळं आहे. नाही तर रानातल्या माणसांचं जरा वेगळं असतं, नाहीतर आम्हाला बघा नाही होत. तर बघा झाली एवढी भांडी घासून. तर मी आता आणून ठेवली. थोडासा फॅन लावायचा, आणि मग काय म्हणते तर आपलं वाळतील, कारण ऊन नाही बाहेर. आणि दारात तर सावलीच असते. थोडासा फॅन लावला ना वाळून जातेच. आणि बारीक भांडे तर पाणी येत होते. तर एवढी परत काढली बघा, एवढी डबे वगैरे. तर जर्मलचे डबे, काचेची भांडी, ताट वगैरे, रॅकची. तर रॅक मोकळं झाले, तुम्हाला दाखवते. आणि मी घेतलाय कपड्याचा साबण, जो शिल्लक असतो ना तो. तर इकडं बघा, जे स्वच्छ चांगले आहेत ना, म्हणजे आत्ता स्वच्छ केलेलं, तर ती ठेवलीत किचनवर अशी. इकडे ज्याचा आहे, इकडे सगळं किराणा थोडाफार येतो काढून ठेवलाय. असा इतका राडा पडलाय ना बघा. रॅक पूर्ण रिकामा झाले, आता त्याला पुसायचंय. तर ही बघा गब्बाळ कसं झालंय. ते वरचं एकच कप्पा मोकळा केला, काचेची भांडी वरची काढले. त्यावेळेस हे किचन स्वच्छ करताना ती काढून घ्यायचं. तर हा घेतला मी साबण अंगाचा आपला, जो काय आपण अंगाला वापरतो ना, नंबर 1 आहे हा साबण. तर हा मी अर्धा मोडून घेतला आहे, कारण अर्धा म्हणजे तुटलेलंच होतं, लागायचं होतं म्हणून तोडलेला. तर बघा कपड्याच्या साबणांना मस्त असं निघते. तर बघा मी घासून घेते पटपट पटपट.
तर तुम्हाला बघू शकता तुम्ही जर्मलची भांडी त्यांना जास्त भरपूर अशी पांढरी शिपट निघतात. तर जर्मलचं डब्याचं टोपण मी घेतले घासायला आणि साबण बघून ही बघा आता कसं निघते मस्त असं चकाचक. आणि फेस पण असा भरपूर निघतो की बोलूच नका. कारण आपण दुसऱ्या विम किंवा दुसऱ्या साबणापेक्षा अंगाच्या कपड्याचा जो साबण असतो ना ते भरपूर असं म्हणजे मी फक्त जर्मलची भांडे डबे असतात ना तेच काढते फक्त डब्यांनाच एकदम म्हणजे शाईन येते. तर तुम्ही बघू शकताय कसलं भारी निघाले. आणि आता ही वाळत पण घालते आणि डबा पण घासून घेते. तर डब्याला पण मस्त असं बघा फेस आलता आणि चकाचक असे टकाटक काय म्हणतात ना चौपटपणा पण नाही राहत. तर मस्त असं इथलं काढलं रॅक बिक आणि रॅकच्या जागेचं पुसून घेतलं. वरची भिंत पण पुसले बघा. वाळायला लागली ते डाग पडले जरा पाण्याची पण वाळून होते व्यवस्थित ओकेमध्ये. तर बल वगैरे सगळे जाळे वगैरे काढले आणि पुसून घेतली भिंत. आता रॅक पण पुसायचं आहे म्हणलं आधी पुसून इकडं रॅक लावावं आणि नंतर मग आपलं पेपर वगैरे टाकता येते. रॅक वाळते ना तोपर्यंत त्यामुळं म्हणलं आधी पुसून घ्यावं. तर भांडी वगैरे सगळी बघा घासून झाली. कपडे धुतली मस्त मस्त म्हणजे मस्तच. आणि आमचं यांनी आलं बघा काय चेक. आमच्या यांना कशाचा चेक आलाय बघूया. चेक म्हणजे काय करायचंय. ते वय ते हेच वय दिव्यांगच आहे. अरे वा. ओके आमच्या यांना गुड न्यूज आहे मस्त अशी. तर पैसे भेटलेत आमच्या यांना ग्रामपंचायतीचे संजय पांडुरंग परेड 1,000 का. हां कायच नाही ते मला वाटलं 17,000 येतं. 1700 बघा जेवढी होईल तेवढी रॅक पुसून पेपर टाकून अशी भांडी लावलेली आहेत. तर बघू शकताय अजून थोडीफार लावायची तर एक जेवढी बाहेरची मोठी मोठी होती जाळी तेवढी काढलीच नाही मी. जाळी तशीच ठेवली बघा आणि एवढंच लावलं. पोचा इथंच ठेवला. स्वयंपाकाला वेळ झालाय. वर्दीत बघा 11:15 श्रावणी येईल आमची शाळेला. तिला भूक लागते का खाऊन जात नाही जाताना. तर बघा असं लावलंय मस्त. इकडची सगळी भांडी वगैरे लावली. आता हे फक्त राहिले तरी करायचं परत. उद्याचा दिवस आहे अजून वेळ मिळेल तेव्हा. तर आता स्वयंपाक घेतलाय करायला. आणि आमचा गॅस बघा सॉरी गॅस म्हणते इकडं मसाला डबा पण भरून ठेवलाय. मसाला डब्यात सगळं भरले. आणि आता पटकन वेळ झाला फास्ट बघा बनवून घ्यायचे. कोथिंबीर इकडं आलं म्हणते लसूण आणि कांदा टोमॅटो आणि हे बीन्स आपले मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं बाजारात आणलेलं मी. तर हे बनवणार आहे. तर पटापट हे निवडून घ्यायचं आहे. वेळ पण लई लागणार आहे बघा. तर पटदिशी मी बनवून घेते भाकरी बनवायच्यात. तर ह्यात जिरं जरा कोथिंबीर लसूण हे करून कुटून घेते पटकन. तर चला आता स्वयंपाक बनवते बघा मी. तर बघा झालं स्वयंपाक. आता चालू आहे भाजी करायला लागले. तर भाजी म्हणजे मेथीची भाजी केली. कंटाळा आला बघा सकाळपासून 12:15 वाजल्या. आणि ती बघा आमच्या स्वच्छ झालेला आहे रॅक. अजून एकदा सांगते किती वेळा सांगते म्हणचाल. आणि सकाळपासून चालू आहे. सकाळपासून मी अजून कपडे भट्टीची उन्हात घालायची ती एक टप तसाच राहिला आहे. मशनीतनं काढलेला फक्त पॅन्टी आणि रंगीत शर्ट थोडंफार घातलं आणि घरचे कपडे धुवून वाळत घातले. इकडं दूध तापलं बघा. दूध तापलं इकडं. दूध आलं तर मी तापवलंच नाही मग भांडी घासायच्या नाद. आता भाकरी बनवले बघा ज्वारीचे. आणि दूध भाकरी खाता येते. आणि याने गेले तर गॅस आणायला बघा. गॅसचा लय प्रॉब्लेम आहे सगळीकडे तुम्हाला तर माहिती आहे. सगळीकडेच चालू आहे त्यामुळं आमच्या इकडे बी तसंच आहे. OTP 2 दिवस झालं म्हणजे हे केलं आहे ऑनलाईन रजिस्टर काय म्हणते त्याला बुकिंग केले. मग ते झालं आता बुकिंग 2 दिवस झालं. OTP आला. पण आता मग आज आमच्या गावात मंगळवार आहे आज टाकी येते. तर मग टाकी घ्यायला गेलेत. तर इकडं राहिलं एवढं बघा किचन वाटा हे 2 वरचं कप्प ती 2 थोडीशी वरची म्हणजे भांडी आणि मधलं वगैरे असं थोडंफार राहिलं नाही. सगळी किटली ते आपलं चटणीची भरणी हे सगळं घासलेलंच आहे मी आधी. वरचीवर जसं संपल तसं घासते. तर प्रकाश पडायला लागलाय दार उघडल्यामुळं. आणि तर मग म्हटलं तर चला तुम्हाला दाखवते मी कशी भाजी केली. बीन्स किंवा श्रावण घेवडा आपण म्हणतो त्याला. तर त्याची पहिल्यांदाच भाजी केली आणि खाणार पण पहिल्यांदाच आहे. आणि अशी तर आपण पार्सल वगैरे आणतो कधी किंवा घेतो तेव्हा तर ती असते बघा भाजी तशी आहे. तर ह्या डाळी आपलं मेथीची भाजी होती छोटीशी पेंडी मस्त अशी होती भाजी छोटीशी. ती चवीला चांगली. तर त्यात मी डाळ पण भिजत घालायची विसरून गेली. त्याच्यामुळं म्हणलं आता हे
बिगर डाळीची फक्त लसणाची फोडणी घातली आणि तेल शेंगदाण्याचा कूट एवढंच घातले आणि करायला लागली भाजी. तर इतकं पाठ दुखायला लागले की बस. तर इकडं भाजी तुम्हाला दाखवते आणि भाकरी बनवले. दूध भाकरी मस्त असं आंबाड्याची भाजी आहे कालची, कारण आंबाड्याची भाजी ठेस्याच्या सारखी असते, कारण ती भरपूर दिवस टिकू शकते, काय नाही तरी मी फ्रीजला लावलेली. तर आता बघा हे राहिलेलं सगळं आवरायचं आहे. ती आता 4 वाजता श्राव मी आता श्राव करू शकते, एवढं काय नाही. आणि फ्रीजवरचं थोडं आवरायचं, फ्रीजमधलं थोडं त्या दिवशी थोडं लाईटली आवरलेलं आहे, असं काय डीपमध्ये लय काही केलं नाही. तर चला मग आता जेवायला या. तुम्ही पण कसा वाटला व्हिडिओ सांगा. आणि आमची भाजी पण बघा, तुम्हाला दाखवते कशी भाजी बनली बीन्सची. आणि बघा म्हणजे उकळात कुठून सगळं करायचं म्हणल्या वेळही लागलाच. बघा भाजी दिसते का नाही. तर बघा अशी भाजी बनली आहे बघा, छान बनले, तरी पण छान आले मस्त अशी. तर आता चवीला कशी लागते काय माहिती, तशी बनवले. तर थोडा शेंगदाण्याचा कूट राहिला, टाकावं का ह्याच्यात लय होती काय माहिती. तर कारण भाजी झाली थोडीशी, तर झाकते झाले, पाणी बिणी आटले, शिजले भाजी मस्त अशी. आता बाजू ज्वारीची भाकरी आणि भाजी खायची. तसं राहूला पण भूक लागले, ते आले पेपरनं, तिला खा म्हणलं थोडं. श्रावणी आवर की ग. तर चला मग या जेवायला तुम्ही पण, आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा. तर श्राव बघा आमची कशी वैतागायला लागले का, सांगा जरा तिला 2 शब्द तुम्ही. त्यांनी काय सांगायचं करते अगं श्रावणी. तर बघा येऊ दे, पप्पा म्हणले तू वाणी घे, ते शेवाळमध्ये जाणार होता. तर चला या जेवायला सगळे तुम्ही पण. व्हिडिओ बघ डाळ वगैरे नाही टाकली तर इकडं दूध आहे, दूध भाकरी खायची. डाळच तर लक्षात नाही ग टाकायची, चांगली लागते. तर इकडं राईस रात्रीचा राहिलाय बघा आपला. मसाले म्हणलं तर काय थोडे डाळ वगैरे टाकून खिचडी भात केलता असा आहे. तर ती पण खायचं आज. तर चला या जेवायला तुम्ही पण. व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्कीच, आणि चला मग बाय करा व्हिडिओला. राहू